बदलापूरजवळच्या डोंगराळ भागात कोंडेश्वर परिसर आहे. या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर आणि नयनरम्य धबधबा आहे. निसर्गरम्य परिसराचे ड्रोन शूट सुद्धा करणार आहोत. नमस्कार मंडळी, चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कोंडेश्वरला जाण्यासाठी बदलापूर कर्जत रोडवर खरवई नाक्यावर टर्न घ्यायचा आणि अगदी 2च मिनिटात शहरी भाग दूर सोडून गाव, पाडे, शेत, डोंगर दिसू लागतात. बदलापूर रेल्वे स्टेशनपासून 7.5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. स्टेशनवर उतरून रिक्षा तुम्हाला तिथे घेऊन जातात आणि दर्शन झाले की तीच रिक्षा परत स्टेशनवर आणते. वाटेत आपल्याला भोज डॅम परिसर लागतो. या परिसराचा व्हिडिओ आणि ड्रोन शूट केले होते, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. या परिसरात खूप सारे फार्म हाऊस आहेत. या इथूनच लेफ्ट टर्न घेऊन धनगर वॉटरफॉलला जाता येते. डोंगराच्या कुशीत खूप सारं धुकं पाहायला मिळालं. मस्त गार वातावरण, धुकं, हिरवळ पाहून स्वर्गात आल्यासारखा भास होतो. या इथे काही पाडे आहेत. पूर्वी इथून मंदिरापर्यंत जाताना रस्ता खडतर होता. आता चांगला रस्ता बनवला आहे. या परिसराचे ड्रोनने टिपलेले दृश्य खूपच विहंगम आहे. मंदिर परिसरात सुरुवातीला हार फुलांचे स्टॉल्स आहेत. घरून हार फुले न आणता या ठिकाणी खरेदी करा, कारण यातून स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. या ठिकाणी श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला खूप भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. डोंगरावरून हे 2 धबधबे या अशा ओढ्याला प्रवाहित करतात. या ठिकाणी सुरक्षेच्या कारणामुळे पाण्यात जाण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही इकडे आलात तर प्रशासनाला नक्की सहकार्य करा. मंदिराच्या आत कॅमेऱ्याला परवानगी नाही, पण मंदिरात प्रवेश केल्यावर लक्षात येईल की भगवान शंकराच्या पिंडीचे हे गर्भगृह डोंगरात असलेल्या एका गुहेत आहे. साधारण 4-5 पायऱ्या उतरून आत गर्भगृहात जाता येते. पाया पडून बाहेर आल्यावर धबधबा आणि ओढ्याच्या बॅकड्रॉपवर ही अशी भगवान शंकराची पिंडी पाहायला मिळते. मंडळी, या ठिकाणी आपणच निसर्गाची काळजी घ्यायची आहे. मंदिर परिसरात या आदिवासी स्त्रिया ताज्या भाज्या विकायला आल्या होत्या. आम्ही सुद्धा खूप साऱ्या ताज्या भाज्या घेतल्या.
दर्शन झाले आणि मग आम्ही ड्रोनद्वारे सुंदर परिसर टिपला. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन जागा आणि नवीन माहितीसोबत.